महाराष्ट्राच्या मराठवाड्यात असणाऱ्या कळमनुरी तालुक्यातील ही घटना, ज्याप्रमाणे माणसाला जगण्याकरता मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे माणसाचे वैकुंठ गमन झाल्यानंतर त्याला शेवटचा निरोप देता यावा, त्याच्या निर्वाणाला सगळं विधिवत व्हावं, याकरता असते ते वैकुंठ धाम. पण आमची एक शमशानभूमीचं हे एक असा इलाका असा पडित होता. इथं ना आम्हाला इथं जागा जाळासाठी ना लोकांशी येऊन बसासाठी असं काही नव्हतं. याच कळमनुरीमध्ये मातंग समाजाकरिता एक वैकुंठ धाम करण्यात यावे अशी मागणी येथील समाजाने मागील सरकारला केली होती. परंतु या मागणीला तेवढं महत्त्व देण्यात आलं नव्हतं. सरकारच्या जाचाला कंटाळून आता ही मागणी पूर्ण होण्याकरिता आता आपणच काहीतरी केलं पाहिजे असे सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि उपोषण सुरू झालं. आमच्या समाजाचं उपोषण होतं. जे आमचे कार्यकर्ते तिथे रात्रपासून सकाळपासून जे अनुषपोटी जे चहा नाही पाणी नाही जे पितात त्यांना तात्काळिक सगळे ते मुंबईहून आलते, घरी न जाता जे आमच्या कार्यकर्त्याला येऊन तिथे येऊन भेटले. या उपोषणाला अखेर शेवट मिळाला तो म्हणजे जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याची दखल घेऊन लगेचच आमदार संतोष बांगर यांना वैकुंठधाम बांधण्याचे आदेश दिले. आणि काय जे आमच्या मागण्या होत्या त्या आमच्या मागण्या आजपर्यंत सगळ्या पूर्ण झाल्या. थोडंफार काहीतरी लोकांची काय नाराजी असेल त्याच्यावर काही व्यक्त नाही, पण आमच्या समाजापर्यंत आम्ही त्याला भरपूर पाठिंबा देऊ शकतो. मुख्यमंत्री निधीच्या मदतीने आज या स्मशानभूमीचं काम वेगानं सुरू आहे.